मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी बी एज्युकेअरच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आजचा जो आपला विषय आहे तो आहे की महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 च्या परीक्षेची तयारी कशी करावी, याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तत्पूर्वी महाराष्ट्र लॉ सीईटीच्या ज्या तारखा आहेत त्या संदर्भात आज आपण चर्चा करूया। ओके, तर जे विद्यार्थी 3 इयर्स महाराष्ट्र लॉ सीईटीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे ती 28 फेब्रुवारी आहे। तर मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरा आणि परीक्षेसाठी पात्र व्हा। त्यांची जी परीक्षा आहे ती 3 मे आणि 4 मे ला होणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी 5 इयर्स MSCT लॉ ची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी 28 फेब्रुवारी ही शेवटची तारीख असणार आहे रजिस्ट्रेशनसाठी आणि परीक्षा आहे ही 28 एप्रिलला होणार आहे। चला तर मग मित्रांनो, आपण मुख्य टॉपिक कडे वळूया। ओके, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे की महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षेची तयारी कशी करावी। ओके, त्यासाठी अभ्यासक्रम महत्वाचा आहे। तर या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते विषय विचारले जातात, कशा प्रकारचे टॉपिक्स असतात, याबद्दल संपूर्ण माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला बी एड्युकेअरशी संपर्क करावा लागेल। त्याचबरोबर तुम्ही जर गुगलवरती सुद्धा सर्च करून तुम्ही या अभ्यासक्रमाची माहिती करून घेऊ शकता। तर अभ्यासक्रम माहीत झाल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असणार आहेत की तुम्हाला क्लास जॉईन करायचा आहे की नाही, किंवा तुम्ही घर बसल्या सेल्फ स्टडी करू शकता, म्हणजे स्वाध्याय। ओके, तर काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर नसतात, त्यांना टॉपिक्स मध्ये बरेच डाऊट असतात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी बी एड्युकेअर एक नवीन ऑनलाईन लाईव्ह बॅच घेऊन येतोय। ओके, ती बॅच आहे ती 5 मार्चला चालू होणार आहे आणि संध्याकाळी 7 ते 9 असं त्यांचं लेक्चर असणार आहे। 2 तासाचं हे लेक्चर असणार आहे। आठवड्यातून 4 ते 5 दिवस लेक्चर्स असणार आहेत। ओके, या बॅच बद्दल तुम्हाला डिटेल मध्ये जाणून घ्यायचं असेल तर बी एड्युकेअरशी संपर्क करा। संपर्क करण्यासाठी जो नंबर आहे तो नंबर या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। ओके, त्यानंतर काही विद्यार्थी आहेत ते घर बसल्या परीक्षेची तयारी करू इच्छितात, त्यांच्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। बी एड्युकेअर ऍप वरून तुम्ही हे रेकॉर्डेड लेक्चर्स खरेदी करू शकता। ओके, काही विद्यार्थी असे असतात की त्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर असतात, संपूर्ण तयारी झालेली असते, पण त्यासाठी त्यांना सरावासाठी प्रश्न हवे असतात। त्या प्रश्नांसाठी आपल्याकडे टेस्ट पॅक आहे। या टेस्ट पॅक मध्ये टॉपिक वाईज टेस्ट आहेत। ओके, टॉपिक वाईज टेस्ट आहेत, त्या तुम्ही देऊ शकता। महाराष्ट्र लॉ सीईटी साठी जे जे महत्वाचे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक वरती टेस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्याच प्रकारे यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट आहे। ह्या मॉक टेस्ट काय आहेत, तर जसा तुमचा सीईटी सेलचा पेपर असणार आहे, ओके, सीईटी सेलचा पेपर असणार आहे तशाच प्रकारचे हे पेपर्स यामध्ये तुम्हाला असणार आहे। मित्रांनो, यावर्षीचा जो पेपर पॅटर्न आहे तो चेंज झालेला आहे आणि या नवीन पेपर पॅटर्न नुसार आपल्याकडे मॉक टेस्ट उपलब्ध आहेत। ओके, त्याचबरोबर काही विद्यार्थी पुस्तकं घेऊन तयारी करतात, काही विद्यार्थी ई नोट्स घेऊन सुद्धा तयारी करतात। मित्रांनो, आपल्याकडे ई नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत, त्या तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरती पाहू शकता। त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना फक्त मॉक टेस्ट पाहिजे असतात सरावासाठी, तर मित्रांनो या मॉक टेस्ट देऊन तुम्ही वेळेचं नियोजन करू शकता। कोणत्या विषयासाठी किती वेळ दिला पाहिजे या संदर्भात तुम्हाला संपूर्ण आयडिया येऊन जाईल। ओके, जर तुम्ही बी एड्युकेअर ऍप डाउनलोड केला नसेल तर आताच ऍप डाउनलोड करा। ओके, आणि या कोर्सची माहिती जाणून घ्या। आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह। धन्यवाद।